संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. भिडे गुरुजीच्या हजारो सहकाऱ्यांची गडकोट मोहीम. हर्षल मोरे यांची माणुसकीची झलक. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येणारी धारातीर्थ गडकोट मोहीम यंदा मावळ ते कर्जत तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडली. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील किल्ले श्री लोहगड पासून दिनांक 23 पासून सुरू झालेली ही मोहीम एकविरा देवीचे दर्शन घेऊन राजमाची गड मार्गे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील किल्ले श्री भिवगड येथे दिनांक 25 रोजी पायी ऐतिहासिक मोहीम पार पडली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे गडकोट मोहीम आयोजित केल्या जातात. हिंदू धर्मरक्षण व शिवविचाराच्या प्रसारासाठी ही मोहीम महत्वाची मानली जात आहे. शिवशंभूच्या विचारांचा जागर करत ही मोहीम पूर्ण झाली आहे. गौरकामत ग्रामपंचायत हद्दीतील भिवगडच्या पायथ्याशी शासकीय अंदाजानुसार जवळपास 35,000 पेक्षा अधिक धारकऱ्यांचा दिनांक 25 रोजी मुक्काम होता. सोमवारी दिनांक 26 जानेवारी रोजी शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात या ऐतिहासिक धारातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता झाली. सांगता समारंभाला संभाजी भिडे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास गावागावात पाळला गेला पाहिजे असे महत्वपूर्ण वक्तव्य भिडे गुरुजी यांनी केले आहे. दरम्यान सांगता समारंभ झाल्यानंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले हजारो धारकरी घरी परतताना कर्जत स्टेशनकडे 8 किलोमीटर चालत निघाले. हातात काठ्या, तलवारी, शिवकालीन मावळ्यांचा पेहराव पाहून कर्जत शहरातील नागरिक भारावून गेले. शहरातून पायी जाणाऱ्या हजारो धारकऱ्यांना पाणी, बिस्किट आणि इतर खाद्यपदार्थ देण्यासाठी दहिवलीमधील एक तरुण नेतृत्व पुढे आले. दानशूर आणि माणुसकीची जाण असलेल्या हर्षल भाऊ मोरे यांनी आपल्या सहकार्यासह दहिवली येथे हजारो धारकऱ्यांना पाणी, बिस्किट आदीचे वाटप सुरू केले. हजारोंच्या संख्येने असणाऱ्या धारकऱ्यांसाठी आणलेला स्टॉक लगेचच संपत असताना त्यांच्या सहकार्यांनी हाजीर जबाबपणा दाखवत हजारो पाणी बॉटल्स, बिस्किट उपलब्ध करून माणुसकीचे दर्शन घडविले. या साऱ्या माणुसकीच्या कार्यातून आपली माणुसकी दाखवत असताना कोणताही प्रसिद्धीचा मोह नसणाऱ्या हर्षल भाऊ मोरे यांना आमच्या टीमने मोहिमेवरून येत असताना कॅमेऱ्यात टिपले. हर्षल मोरे यांच्या या कार्याचे कर्जत संपूर्ण शहरात कौतुक होत आहे. माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या अशा युवा नेतृत्वांना नक्कीच पुढील आयुष्यात देदीप्यमान कामगिरी करण्याची संधी मिळत असते.